विरार पूर्वेच्या अरिहंतानगर परमात्मा पार्क येथील नागरिकांना गेल्या 3 दिवसांपासून रात्र अंधारात काढावी लागत असल्याने रात्री नागरिकांनी मेणबत्ती पेटवून महावितरण विरोधात संताप व्यक्त केला। यावेळी महावितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत घोषणाबाजी करत नागरिकांनी आंदोलन केले। महावितरणचे अधिकारी नागरिकांची दिशाभूल करत असल्याने महिला पुरुषांसह घरातील लहान मुले देखील या आंदोलनात सहभागी झाले होते। दिवसभर कामकाज पूर्ण करून घरी आल्यानंतर देखील रात्री झोपताना वीज नसल्याने या परिसरातील नागरिक उकाड्याने हैराण झाल्याने अचानक हे आंदोलन करण्यात आले। मुझे इतना फोन आ रहा है, मैसेज आ रहा है, उसके बाद 3 दिन से कितना दिन हो गया? 3 दिन हो गया। बिल्कुल लाइट नहीं है, बिल्कुल लाइट नहीं है। और लाइट आती भी है तो डिम रहती है मतलब उनका मीटर चालू है लेकिन घर में लाइट नहीं है। 3 दिन से जाने का मतलब आदमी का आज के डेट में सबसे जरूरी काम मोबाइल चार्जिंग। किसी का कुछ हादसा हो गया, कोई रिलेटिव कहीं पे गांव में है, कुछ भी है, मोबाइल चार्जिंग नहीं है, घर में पानी नहीं है, बोरिंग नहीं चल सकता है, नगर पालिका का पानी तो है नहीं बोरिंग का, इधर बर्फ पड़े में पानी इतना प्रॉब्लम है ना, पूछ नहीं सकते। नगर इधर जो अभी हम लोग एमएससीबी में खड़े हैं, अगर आप विपुल भाई दिखाएंगे तो यहाँ पे कोई अधिकारी नहीं है। इकडे आम्ही फोन लावला कंप्लेंट करायला तर आम्हाला धमकी देतात की आम्ही सुसाईड करून घेऊ का, अशी काय बोलण्याची पद्धत असते। आणि तुम्ही बघा माझी मुलगी पण लहान आहे, लाईट नाही आणि इन्व्हर्टर किती चालणार, मग मुलांना त्रास नाही होत का? माझा एक मुलगा शाळेला जातो, अशी परिस्थिती असली की त्याला शाळेला कसं पाठवायचं, अभ्यास कसं घ्यायचा आणि कोणाला आम्ही कंप्लेंट करायचं, पहिला आम्हाला हा सांगा। इन्व्हर्टर किती तास चालणार? आणि मला हे म्हणायचंय ज्यांच्याकडे नाही एवढी इन्कम ते कसं लावणार इन्व्हर्टर? आमची क्वेरी कोणी क्लिअर करत नाही, आम्ही फोन लावलं तर आम्हाला उलट बोलतात, असं आम्ही सुसाईड करणार, हे काय बोलण्याची पद्धत असते यांची, आणि तो पण ऑथराइज्ड पर्सन। वी आर नॉट एक्सपेक्टिंग सच आन्सर्स फ्रॉम ऑथराइज्ड। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।